नमस्कार मित्रांनो, हे उदाहरण आहे गुणोत्तर व भागीदारीमधलं आणि हे उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर कशा प्रकारे काढावी लागेल चला तर बघूया. अशा प्रकारच्या उदाहरणात आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो, म्हणजे 36 गुणिले x करायचा आहे आणि नंतर 44 गुणिले 9 करायचा आहे. तर बघा, तर 36 गुणिले x म्हणजे 36x झाला. नंतर 44 पुढे बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल, तर 36x पुढे बरोबरचं चिन्ह, नंतर 44 गुणिले 9 करायचं आहे. हा झाला 44 गुणिले 9. नंतर आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे 36 इकडे x ला गुणिला आहे, तर x इक्वल टू हा 36 तिकडे भागाकाराला पाठवायचा आहे, म्हणजे 44 गुणिले 9 भागीला 36 होईल. नंतर आपल्याला 44 गुणिले 9 पहिले गुणाकार करून घ्यायचा आहे, तर आपण बाजूला मांडून घेऊ. 44 गुणिले 9, तर 9 चोक 36, म्हणजे हा 3 हातच्याला जाईल. त्याच्यानंतर परत 9 चोक 36, 36 आणि 3 39 होतात, म्हणजे 396. हे 44 गुणिले 9 याचं उत्तर आहे. नंतर म्हणजे आपला गुणाकार 396 आला, म्हणजे आपल्याला 396 भागीला 36 करायचं आहे. नंतर 36 396ला भाग द्यायचा आहे, म्हणजे 36 एक 36 म्हणजे 39 मधून 36 वजा करायचे आहेत, म्हणजे इकडे भागाकार बाजूला मांडून घेऊ. एक त्याच्यानंतर 39 मध्ये 36 गेले होते, आपले उरतात 3, म्हणजे परत तिथं 36 बाकी उरली. त्याच्यानंतर परत भाग द्यायचा 36ने. 36 एक 36, म्हणजे 11 हा भागाकार आलेला आहे आणि आपली x ची किंमत म्हणजे 11 ही आलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा.